तर त्या हत्तीच्या ताकदीचा अफजल खानाची उंची 6.5 फूट 1.25 किलो वजनाचा तो अफजल खान शिवरायांना आपल्या आलिंगन त्याला मिठीमध्ये घेतो. घात होतो, पण घात होतो हे शिवरायांना माहित असतं आणि म्हणूनच त्यांनी येताना त्यांनी अंगामध्ये आपल्या चिलखत घातलेलं असतं. चिलखतीवर त्यांनी कुर्ता आणि कुर्त्यावर अंगरका आणि आपल्या डाव्या हस्तनीमध्ये बिछवाला पडला असतो. आणि जेव्हा भेट होते तेव्हा आपल्या डाव्या बोलामध्ये अफजल खान शिवरायांना दाबतो आणि शिवरायांचा प्राण घेण्याचा प्रयत्न करतो. उजव्या हाताने कटार करतो, अफजल खान कटार करतो आणि शिवरायांच्या पोटात घुसवतो. पण त्याच वेळी शिवरायांच्या अंगावर असणाऱ्या चिलखतीमुळे तो कुर्ता टर्रकन फाडतो. शिवरायांच्या लक्षात तो घात झाला आणि शिवराय आपल्या आस्तरीमध्ये लपवलेला बिछवा काढतात. त्याच वेळी शिवरायांच्या डाव्या हातामध्ये वाघ नखी असतात. वाघ नखी पोटात जातात आणि उजव्या हातात बिछवा येतो आणि पाहता पाहता बिछवा तो अफजल खानाच्या पोटामध्ये जातो. सगळे आतडे बाहेर पडतात आणि दगा दगा असं म्हणत जातो. त्याच वेळी सय्यद बंडा पुढे येतो, परंतु सय्यद बंडा पुढे आला. सय्यद बंडा शिवरायांवर वार करणार, त्याच वेळी रक्षण करायला जीवा महारा पुढे येतो आणि या ठिकाणी त्यांना थोडं वाटलं. जीवा महारा एका फटक्यात सय्यद बंडाला या ठिकाणी मारतो आणि दगा फटका झाला असं म्हणत झालं. अफजल खान बाहेर येतो. त्याच वेळी इतिहासात नाव कमी आहे, त्याचं नाव आहे संभाजी कावजी. अफजल खान मरत नाही, तो चालत चालत पुढे येतो. त्यावेळी त्याचं मुंडकं छाटण्याचं काम कोण करतं, तर इतिहासातला संभाजी कावजी करतो. आणि या ठिकाणी अशा प्रकारे प्रतापगडावर पराक्रम पूर्ण होतो आणि शिवरायांचं स्वराज्य अबाधित राहतं.